असेच सुंदर सुंदर असे लहान चिमुकले आपल्यासमोर नृत्य सादर करत आहेत. फक्त आपल्या टाळ्यांची साथ त्यांना आवश्यक आहे. या लहान लेकरांचा आविष्कार भविष्यामध्ये चांगले डान्सर बनतील अशी अपेक्षा करू. आपल्या या शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स इफोरिया 2025 या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचंसुद्धा या कार्यक्रमाला आगमन झालेलं आहे. त्यांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेबांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. असेच 3 दिवसीय कार्यक्रम शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये आयोजित केला आहे. उद्याच्याला सेमी माध्यमांचा कार्यक्रम असेल, त्यानंतर सीबी माध्यमांचा आणि आज प्री प्रायमरीचा अशा 3 दिवसीय कार्यक्रमाची मेजबानी आपल्या पालकवर्गासाठी संस्थेनं आयोजित केली आहे. तर या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय गिरी जाधव साहेबांना आपली विनंती आहे. या कार्यक्रमाला आपण उदंड असा प्रतिसाद देत आहात. लहान लहान चिमुकले आहेत, त्या चिमुकल्यांनी अत्यंत सुंदर असं नृत्य सादर केलेलं आहे. शाळेने अनेक चांगले चांगले उपक्रम राबविलेले आहेत. त्याचबरोबर शाळेचा गुणवत्ता, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये शाळेने आपला नावलौकिक केलेला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी घडावेत या उद्देशाने दरवर्षी युफोरिया नावाने आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातो. राज्यस्तरावर, देशस्तरावर अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा आविष्कार केलेला आहे आणि अशा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून यावर्षी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सने 3 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं आहे. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे आमचे मार्गदर्शक गिरी जाधव साहेबांना सुद्धा अशी विनंती करतो की सन्माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेबाचा आपल्याला तुम्हाला स्वागत करायचं आहे. एक नागरी सत्कार सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव नांदेड या शाळेमध्ये होत आहे. तरी सर्व पालकांनी जोरदार टाळ्या वाजवून माननीय खासदार साहेबांचं स्वागत करायचे. कार्यक्रमाला आलात, खूप खूप धन्यवाद साहेब. सर्व माननीय खासदार साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या पालकांना आपण मार्गदर्शन करावं. आज शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सच्या इफोरिया 2025 च्या या स्नेहमिलनाच्या प्रसंगी उपस्थित PI मान्य शेंडगे साहेब, संस्थेचे अध्यक्ष मान्य गिरीजी जाधव, आमचे सहकारी मित्र कौस्तुभ फरांडे, CA आमचे पल्लोड साहेब,
डॉक्टर प्रकाश नेनारजी, या स्कूलच्या प्राचार्या, या स्कूलमधील सर्व गुरुजन वर्ग, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालक मंडळी, मागच्या 11 वर्षापासून आमचे मित्र माननीय गिरीजी जाधव साहेबांनी एक रोपटं लावलं होतं शाकुंतल नावाचं. आज त्या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण सर्वजण पाहतोय. मागच्या 11 वर्षापासून नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये एक दर्जेदार शिक्षण देण्याची कार्यशैली या शकुंतला शाळेच्या माध्यमातून होत आहे. आता जर आपण मी आल्याला एक 10 मिनिटाचे 2 परफॉर्मन्स आपण इथं बघितले. आज LKGचे चिमुकलं खाडखाड इंग्लिश या ठिकाणी बोलत आहेत, एक चांगलं परफॉर्मन्स देत आहेत. हे कशाचं घोतक आहे तर येणाऱ्या पिढीला चांगल्या दर्जादार शिक्षण देण्याची कार्यशैली या शकुंतल स्कूलच्या माध्यमातून होणार आहे, आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये मानांकनामध्ये एक चांगल्या दर्जाचं पारितोषिक पटकवणारं हे शाकुंतल विद्यालय. आज आपण बघतो शिक्षणाची कार्यशैली वरचीवर बदलत चाललेली आहे. 25 वर्षापूर्वीचं शिक्षण वेगळं होतं, 10 वर्षापूर्वीचं शिक्षण होतं आणि आताची कार्यशैली ही वेगळी बदल चालली आहे. आणि इथं बरेचसे पालक वर्ग आहेत. मी फक्त 2 शब्द बोलतो आणि संपवतो. आजची जर जीवनशैली आपलं जर बघितलं, आपल्या पालकांची जीवनशैली जर बघितली तर अत्यंत दगदगीची जीवनशैली आपली झालेली आहे. कारण घरामध्ये दोघं जर जॉब करणारे असतील तर सकाळी उठलं की जॉबला जायचं आणि संध्याकाळी यायचं. मग आपल्या मुलांशी संवाद कधी साधायचा आपण? मग घरी जरी असलो तर ट्युशनच्या माध्यमातून वडील बाहेर जाणार, नोकरी करून येणार. मग ह्यामध्ये आपलं कुठंतरी विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपण समजून घेण्यासाठी कुठंतरी कमी पडतो असं वाटतं. आणि ज्या मुलांना आपण समजून घेण्यासाठी कमी पडतो निश्चितच ते मुलं आई वडिलापासून दुरावतात. मग आज समाजामध्ये आमचे शेंडगे साहेब आहेत की समाजामध्ये आपण बघतो की मुलं मोठं झाल्यावर वेगळ्या वळणाला लागतात. मग आपण आतापासूनच जर मुलांना त्या समजून घेऊ शकलो, त्या मुलांना काय पाहिजे, मुलांना जर मायेची ऊब देऊ शकलो तर निश्चितच मुलं आपल्या पुढे जाणार नाहीत. मोठे झाल्यावर आपण अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत की आई वडील एकीकडे राहतात आणि मुलं तिसरीकडे राहतात. आज शिक्षणाची पद्धतीमध्ये आपल्याला मुलांना समजून घेऊन त्यांना कशा प्रकारचं शिक्षण पाहिजे, आपला मुलगा कशामध्ये निपुण्य त्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये चमकू शकतो, त्या क्षेत्रामध्ये जर आपण त्याला प्रवृत्त केलं तर निश्चितच आपला मुलगा त्या क्षेत्रामध्ये नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आज या ठिकाणी गिरीश जाधव साहेबांनी मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी गिरीश जाधव साहेब आणि त्यांच्या संस्थेचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपण सुद्धा वेळातला वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आपण आलात. संस्थेच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय साहेबांनी अत्यंत मार्मिक अशा शब्दामध्ये पालकांनी आपल्या पाल्याकडं कसं लक्ष द्यावं याचं मार्मिक उदाहरणाद्वारे आपलाच मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद साहेब.